नमस्ते, मी अपूर्वा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. बटाटे खूपच गरम आहे आणि सर्व बटाट्यांची मी आता छान साल काढून घेणार आहे. या बटाट्यांपासून आपण एकदम चटपटीत अशी रेसिपी बघणार आहे. सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेले आहे. सर्व बटाटे आता किसून घ्यायचे आहेत. आता आपण किसलेल्या बटाट्यांची भाजी करणार आहोत. पॅन मध्ये तेल आता तापलेलं आहे. त्यात मोहरी घालते. त्यातच 3-4 कढीपत्त्याचे पानं घालते आहे. चिरलेली मिरची आता व्यवस्थित परतून झाली आहे. यात मी घालते आहे धने जिरे पूड, बडीशेपची पूड घालते आहे, कलरसाठी हळद आणि किसलेला बटाटा. चवीनुसार मीठ घालूया आपण. सर्वात शेवटी मी यात घालते आहे चाट मसाला, चटपटीतपणा येण्यासाठी. गॅस आता मी बंद करते आहे. गॅस जरी बंद केलेला आहे तरी आपल्याला सर्व हे मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. बटाट्याची भाजी आहे ती थंड होते तोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करूया. मी एका भांड्यामध्ये थोडा मैदा घेते आहे. ओवा कधी पण कोणत्याही पदार्थांमध्ये घालायच्या आधी हातावर चोळायचा, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो. आता मोहन द्यायचं आहे आपल्याला, तर मी तेलाचं मोहन देते आहे. तेलाचं मोहन देताना इतकं मोहन द्यायचं आहे की त्यात आपण सगळं पिठामध्ये तेल हे मिक्स केल्यानंतर पिठाचे असे गोळा झाला पाहिजे. अगदी या प्रकारेच जे आपलं सर्व पिठाला व्यवस्थित छान मोहन दिल्यासारखं होईल. मोहन देऊन झाल्यानंतर आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कारण आपल्या भाजीमध्ये ऑलरेडी मीठ आहे, त्याच्यामुळे थोडेसे मीठ प्रमाणातच टाकायचं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला लागता पाणी घालून पीठ मळायचं आहे. अगदी थोडं पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला हे पीठ एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाणी एकदम जास्त पण नका घालू, थोडं थोडं लागेल तसं घाला. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. याला आता आपण थोडं तेल लावून घेऊया. हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया, म्हणजे ते छान मुरून जाईल. अर्ध्या तासानंतर आता आपण बघूया. अर्ध्या तासानंतर आपलं पीठ एकदम छान आता मुरलेलं आहे. स्नॅक्स करण्यासाठी जो आपण पिठाचा गोळा आहे तो आपल्याला छान पोळीसारखा बारीक लाटून घ्यायचा आहे. पण याची बारीक पोळी लाटताना याला मैदा लावायचा नाही आहे. थोडं थोडं तेल लावून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आणि जेवढी बारीक लाटता येईल तेवढी बारीक लाटायची आहे, म्हणजे ते तेवढेच छान खुसखुशीत होतील. ज्यावेळेस तुमच्या घरी खूप सारे पाहुणे येणार असतील आणि खूप कमी वेळात तुम्हाला काहीतरी छान असा भन्नाट नाश्ता बनवायचा असेल, त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. आता माझी पोळी ही लाटून झालेली आहे. तिच्या मधोमध आपण एक वाटी ठेवूया. आपण ही भाजी बनवलेली आहे, तिच्यात थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायची आहे. कढीपत्ता वगैरे जे घातलेला आहे आपण तो काढून घेणार आहे. सर्व भाजी आता मिक्स करून झाली हाताने. आणि आता जी आपण वाटी ठेवलेली आहे तिच्या साईडने ही सर्व भाजी आपल्याला छान पसरून घ्यायची आहे. अगदी बारीक पसरवायची आहे. हाताने पसरवली तर खूपच छान, कारण हाताने एकसारखी पसरवली जाईल. भाजीचा आपल्याला एकदम बारीक लेयर लावायचा आहे. खूप भरून भरून भाजी लावायची नाही आहे. सर्वीकडे बटाट्याची भाजी छान अशी पसरून झाल्यानंतर ही वाटी आपल्याला काढून घ्यायची आहे, जी आपण मधोमध ठेवलेली आहे तिला.
पोळीचा एक सेंटर घेऊन आपल्याला तिथून पोळी कट करायची आहे या प्रकारे। या प्रकारे पोळी कट करून घेतलेली आहे। स्नॅक्स त्याचे काठ आपल्याला मागून वाळायचे आहे, ते इथून एकदम टाईट वाळत जायचे आणि शेवटी याची बाइंडिंग करायची आहे। ओके, या प्रकारे आपण आता सगळे स्नॅक्स बनवून घेऊया। फक्त स्नॅक्सची तुम्ही जेव्हा बाइंडिंग करणार तेव्हा ती एकदम टाईट करायची आहे आणि जे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित पॅक करायचं आहे, म्हणजे तेलामध्ये आपले स्नॅक्स हे निघणार नाही। आता सर्व स्नॅक्स बनवून झालेले आहे या प्रकारे। तर आता आपलं तेल गरम झालं असेल, यात मी आता आपले स्नॅक्स घालते आहे। एक एक करून सगळे स्नॅक्स सोडते आता। हे स्नॅक्स मीडियम फ्लेमवर आपल्याला गोल्डन कलरचे होईपर्यंत तळायचे आहे। हे स्नॅक्स खायला अगदी हलके आणि कुरकुरीत असतात। मुलांसाठी तर चविष्ट आहेतच, पण आकर्षक असल्यामुळे त्यांना हे स्नॅक्स खूपच आवडतील। तर त्यामुळे तुम्ही त्यांना भरपूर आनंद देऊ शकता आहे ना। तर मग मुलांना आवडतील असे स्नॅक्स। तर हे स्नॅक्स तळल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यात ठेवा, म्हणजे ते जास्त दिवस टिकतील। आपल्यासारख्यांना देखील दुपारच्या चहासोबत खायला मस्त लागतात। तर एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। बाय बाय।